Hello and welcome back to the another video session of Standard 5 Environmental Studies. We are going to start lesson number 5, Family Values, in this video session. Can you tell in your family how do you make the decision to go on a trip? तुमच्या फॅमिलीमध्ये जर तुम्हाला एखाद्या ट्रिपला जायचं असेल तर तुम्ही ती डिसिजन कशी घेता? डू यू ऑफर सजेशन अबाउट द प्लेसेस टू विजिट ड्युरिंग द ट्रिप? तुम्ही तुमचे पण ॲडवाईस देता का की आम्हाला इथे ट्रिपला जायचं आहे तिथे ट्रिपला जायचं आहे याबद्दल? डू यू गेट टू सजेस्ट विच गेस्ट शुड बी इन्व्हायटेड ओव्हर ड्युरिंग अ हॉलिडे? आणि आपल्या घरी जर हॉलिडे आहे, सुट्टीचा दिवस आहे, तर कोणत्या गेस्टला आपण बोलवायचं याच्याबद्दल तुम्हाला विचारलं जातं का? हाऊ डू यू हेल्प ड्युरिंग प्रिपरेशन ऑफ फेस्टिवल ऑर फंक्शन ॲट होम? कोणतं पण सण असेल, वार असेल, अशा सणवारच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरचं जे आहे डेकोरेशन वगैरे किंवा प्रिपरेशन तयारी आहे ती कशी करता? रोल इन डिसिजन मेकिंग, डिसिजन मेकिंगमध्ये असलेला रोल. वी लिव्ह टुगेदर इन अ फॅमिली, आपण सर्वजण फॅमिलीमध्ये सोबत राहतो. एव्हरी पर्सन्स लाईक अँड डिसलाईक्स आर डिफरंट, प्रत्येक व्यक्तीची आवड आणि नावळी वेगवेगळी असते. थॉट्स अँड ओपिनियन कॅन ऑल्सो बी डिफरंट, आपले विचार पण वेगवेगळे असतात. वी अवर सेल्फ आर डिफरंट फ्रॉम अदर्स, आपण हे एकमेकांपासून वेगळे असतो. इवन सो अवर थॉट्स अँड ओपिनियन कॅन मॅच दोज ऑफ अदर इन व्हेरियस टॉपिक्स, पण काही काही विषयावर आपण जरी वेगळे तरी आपले विचार एकत्र होऊ शकतात. वी हॅव लव्ह अँड अफेक्शन फॉर इच अदर, आपल्याला एकमेकाबद्दल प्रेम असतं. वी टेक केअर ऑफ इच अदर अँड आर कन्सर्न अबाउट अदर पीपल आर वेल बिईंग. वी टॉक टू इच अदर बिफोर मेकिंग डिसिजन अबाउट एनिथिंग इन द हाऊस, आपण एकमेकांशी बोलून कोणती पण डिसिजन जी आहे घरातली ती घेतो. वी कन्सल्ट इच अदर अँड मेक डिसिजन दॅट एव्हरीवन ॲग्रीज विथ. इन दिस वे वी आर पार्ट ऑफ द डिसिजन मेकिंग इन अ फॅमिली, अशा प्रकारे आपण फॅमिलीमधल्या डिसिजन मेकिंगचा एक पार्ट असतो. व्हॉट हॅपन वेन एव्हरीवन हॅज अ रोल इन डिसिजन मेकिंग, अशा वेळी काय होतं की जेव्हा प्रत्येक व्यक्तीच्या घरातला हा डिसिजन मेकिंगमध्ये पार्ट घेतो तेव्हा काय होतं? इच पर्सन गेट्स अपॉर्च्युनिटी टू से व्हॉट दे थिंक, प्रत्येक पर्सनला आपले विचार मांडण्याची किंवा त्यांना एक संधी मिळते. बाय आस्किंग एव्हरीवन्स ओपिनियन द सब्जेक्ट इज थोरोली डिस्कस फ्रॉम एव्हरी ॲस्पेक्ट, प्रत्येक अँगलनी प्रत्येक जागेतून एका सब्जेक्टचा आपण विचार केला जातो. वी फील लाईक अ मोर इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अ फॅमिली वेन वी सी दॅट अवर ओपिनियन इज व्हॅल्यूड, आपले विचार गृहीत धरतात आणि याच्यामुळे आपल्याला काय वाटतं आपल्याला पण या घरात महत्त्व आहे. जस्ट ॲज वी हॅव अ रोल इन मेकिंग डिसिजन इन अवर फॅमिली वी ऑल्सो हॅव अ रोल इन पब्लिक डिसिजन मेकिंग. इन न्यूजपेपर वी रीड अबाउट मॅटर रिक्वायर्डिंग पब्लिक पार्टिसिपेशन. अ फ्यू एक्झाम्पल ऑफ सच न्यूज हॅव बीन समराईज बिलो. जसं आपण घरात डिसिजन मेकिंगमध्ये असतो तसं आपण पब्लिकमध्ये म्हणजे समाजामध्ये पण आपली डिसिजन मेकिंग घ्यायला पाहिजे. याच्याबद्दल इथे एक टॉपिक दिलेला आहे, हा टॉपिक तुम्हाला घरीच रीड करायचा आहे कारण हा सिलेबसमधून काढण्यात आलेला आहे. वी फील द नीड फॉर मायनर चेंजेस इन अवर इन्व्हायरमेंट. इट इज टू अवर ॲडव्हान्टेजेस दॅट एव्हरीवन हॅज अ रोल इन मेकिंग डिसिजन अबाउट चेंज इन द सराउंडिंग. द गव्हर्नमेंट वी इलेक्ट मेक डिसिजन रिगार्डिंग पब्लिक मॅटर्स. आपल्याला आपल्या इन्व्हायरमेंटबद्दल पर्यावरणाबद्दल पण सोबत मिळून डिसिजन घ्यावी लागते जेणेकरून आपलं पर्यावरण चांगलं राहील. आणि खूप सारे डिसिजन मेकिंग जे पॉवर आहे पब्लिक मॅटरचे आपण आपल्या गव्हर्नमेंटला दिलेले आहे. इफ वी फील दॅट अ डिसिजन मेड बाय अ गव्हर्नमेंट इज रॉंग वी कॅन रजिस्टर अवर ओपिनियन. इन दिस वे वी कॅन बी अ पार्ट ऑफ डिसिजन मेकिंग प्रोसेस. आणि जर आपल्याला वाटतं की आपल्या गव्हर्नमेंटने घेतलेली डिसिजन चुकीची आहे तर आपण त्यात पार्ट घेऊ शकतो. कॅन यू टेल नोट द फॉलोइंग सिच्युएशन केअरफुल स्टेट विच ऑफ द चिल्ड्रन शो द ऑनेस्ट बिहेवियर. आफरीन बॉरोड अ पेन्सिल फ्रॉम मिनू आफ्टर शी फिनिश युझिंग इट शी रिटर्न इट. आफरीनने मिनूजवळून पेन्सिल घेतली आणि तिचं काम झाल्यावर तिने ती वापस केली. शमा फेल फ्रॉम हिअर बायसिकल हाऊ एव्हर शी टोल्ड हर मदर नेहा पुश मी ऑफ द बायसिकल. शमा ही स्वतः सायकलवरून पडली पण तिने तिच्या आईला सांगितलं की नेहाने मला धक्का दिला. नंतर मॅरी टूक द बॅग शी फाउंड इन अ रिक्षा टू अ पोलीस स्टेशन. मॅरीने एक तिला बॅग सापडलेली पोलीस स्टेशनमध्ये नेऊन दिली. तर बघा आफरीन आणि मॅरी या दोघींनी पण त्यांचं जे डिसिजन मेकिंग आणि होनेस्टी आहे, खरंपणा आहे तो दाखवलेला आहे. इफेक्ट ऑफ द ऑनेस्ट अँड डिऑनेस्ट बिहेवियर. त्याचा इफेक्ट काय होता? ऑनेस्ट बिहेवियर आणि डिऑनेस्ट बिहेवियरचा जो इफेक्ट होतो इथे दिलेला आहे. वी डू मॅनी डिफरंट थिंग्स इन एव्हरी डे समटाईम्स वी मेक मिस्टेक्स. आपण रोज वेगवेगळ्या गोष्टी करतो आणि कधी कधी आपण काही चुका करतो. व्हेन वी रिअलाइज दॅट वी हॅव मेड अ मिस्टेक वी शूड टॉक अबाउट इट ओपनली अँड अवर फ्रेंड अँड फॅमिली. जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण एक चूक केलेली आहे
तेव्हा आपण आपल्या परिवारासोबत किंवा आपण मित्रांसोबत ती शेअर करायला पाहिजे. बाय डुईंग दिस वी लर्न टू बी ऑनेस्ट अँड फाइंड अ वे टू करेक्ट अवर मिस्टेक. अशा प्रकारे आपण आपल्या मिस्टेकला दुरुस्त करायला मदत करतो. इट इज ऑल्सो नेसेसरी टू बी द ऑनेस्ट अँड सिन्सिअर इन द वर्क. वी मस्ट ट्राय हार्ड टू कीप द ट्रस्ट इन एनी रिलेशनशिप अँड नेवर चीट. इफ वी आर ऑनेस्ट वी डू नॉट हॅव टू बी अफ्रेड. जर आपण ऑनेस्ट असू तर आपल्याला भीती वाटण्याचं कोणतंच कारण नाही आहे. त्यामुळे आपण प्रत्येक फ्रेंडशिपमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला ऑनेस्ट असणं आवश्यक आहे. बट इफ वी आर डिऑनेस्ट वी लूज अवर सेल्फ कॉन्फिडन्स. पण जर आपण डिऑनेस्ट असू तर आपला कॉन्फिडन्स हा कमी होईल. वी मस्ट बी ऑनेस्ट टू होम ॲट वेल एज इन पब्लिक. एव्हरीवन रिस्पेक्ट अँड ऑनेस्ट पर्सन. ऑनेस्टी इज अवर स्ट्रेंथ. आपण फक्त घरीच नाही तर पब्लिकमध्ये पण ऑनेस्ट असलं पाहिजे, कारण हॉनेस्टी जी आहे ही आपली स्ट्रेंथ आहे आणि हॉनेस्ट पर्सनचा सगळेजण रिस्पेक्ट करतात. हॉनेस्टी इन पब्लिक लाईफ. इफ वी आर ऑनेस्ट इन पब्लिक लाईफ वी विल गेट बेटर पब्लिक सर्व्हिसेस अँड फॅसिलिटीज. जर आपण पब्लिक लाईफमध्ये ऑनेस्ट राहिलो तर आपल्याला छान सर्व्हिसेस आणि फॅसिलिटीज मिळतात. व्हॉट हॅपन इफ वी ट्रॅव्हल ऑन अ ट्रेन ऑर अ बस विदाउट अ तिकीट. अशा वेळी काय होणार, जेव्हा आपण ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये विदाउट तिकीट ट्रॅव्हल करू, अवर पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम विल रन ॲट अ लॉस अँड वुड सून हॅव बी शट डाऊन. तर आपली पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम जी आहे त्यांची लॉसमध्ये जाणार, नुकसानमध्ये जाणार आणि काही दिवसांची बंद होणार. इफ ईच पर्सन बाय द तिकीट ऑनेस्टली दिस प्रॉब्लेम विल नॉट अराईज. आणि प्रत्येक पर्सनने जर तिकीट घेतली तर असे काही प्रॉब्लेम उद्भवणारच नाही. ऑनेस्टी कॅन इन्क्रीज efficiency in public life. Honesty is the best way to increase discipline and efficiency in public life. ॲडव्हान्टेजेस ऑफ कोऑपरेशन. एकमेकांना सहाय्य करायचे ॲडव्हान्टेजेस, फायदे काय आहे ते दाखवलेले आहे. इन अ फॅमिली वी कोऑपरेट विथ इच अदर. आपण एकमेकाला सहाय्य करतो. सिमिलरली इन टीम स्पोर्ट द मोर द प्लेयर कोऑपरेट विथ इच अदर द बेटर इन द गेम. जसं जसं एकमेकांना कोऑपरेट करणं चांगल्या प्रकारे करतात तसंच त्यांचा गेम जो आहे तो चांगला होत जातो. Instead of keeping the feeling of cooperation restricted to the sport, we should bring it into a public life as well. Everyone needs cooperation in the public life. Public life मध्ये सामाजिक जीवनात सगळ्या एकमेकांना मदत करायला हवी. We too need the help of others. Fairs, rallies and other such gathering can only be arranged successfully if we cooperate with one another. जसं आपण यात्रा भरते किंवा गणपती उत्सव झाला बघा, एकमेकांना मदत केल्याशिवाय ही गोष्ट पॉसिबल होणार नाही. व्हॉट द सोल्युशन आहे, काही क्वेश्चन याचे आन्सर तुम्हाला शोधायचे आहे, मला नाही शोधायचे आहे. रीड अँड डिस्कस. रीड द डायलॉग इन अ गिवन बिलो. डिस्कस द प्रॉब्लेम स्टार्टेड अँड इट्स सोल्युशन. बघा इथे काही प्रॉब्लेम आहे ना, याचं सोल्युशन काय आहे विचार करायचा आहे. अवर टीचर टेकिंग अस टू सी अ पोर्ट. इट विल बी अ लॉट ऑफ फन बट लेट अस नॉट इन्क्लूड Savita and Samir in our group. Savita talks too much and Samir is always playing pranks. तर बघा टीचर्स तुम्हाला एक किल्ला दाखवायला नेत आहे आणि ते दोन मुलं डिस्कस करते की सविता आणि समीरला आपण नेऊ नये, कारण सविता जी आहे खूप जास्त बोलते आणि समीर जो आहे खूप बंडपणा करतो. सो व्हॉट सविता सिंग्स वेल, समीर टेल्स जोक्स. लेट्स टॉक टू देम, दे विल अंडरस्टँड. लेट्स नॉट लिव्ह देम आउट. तर आपण त्यातनं बघा सविता जी आहे ही खूप छान गाणं म्हणते आणि समीर जी आहे खूप छान जोक सांगतो. तर आपण त्यांना सांगू की तुम्ही बंडपणा करू नका, खूप जास्त बोलू नका आणि आपण त्यांना आपल्यासोबत घेऊन जाऊया, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि अशाच प्रकारे इथे पण एक डिस्कशन दिलेलं आहे. बघा काय म्हणतो समोर. दॅट्स ट्रू, आय डिडंट थिंक ऑफ दॅट. लेट अस प्रिपेअर फॉर अ ट्रिप टुगेदर. आपण एकत्र ट्रिपला जाऊ. यस, गायत्री राईट. लेट अस लर्न न्यू सॉंग्स फ्रॉम सविता अँड न्यू जोक्स फ्रॉम समीर. सवितापासून आपण नवीन गाणं शिकूया आणि समीरपासून आपण नवीन जोक शिकून घेऊया. टॉलरन्स म्हणजे सहिष्णुता. वी ऑल हॅव सम फॉल्ट्स. वी आर इम्प्रूव्ह ऑफ दिस फॉल्ट्स विथ हेल्प ऑफ आवर फॅमिली अँड फ्रेंड्स. आपल्यात काही चुका असतात किंवा काही प्रॉब्लेम असतात, आपण आपल्या फॅमिलीच्या आणि मित्राच्या मदतीने आपण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. वी मे नॉट ॲग्री विथ इच अदर इन एव्हरी टाईम. समटाईम देअर आर डिसॲग्रीमेंट इवन बिटवीन फ्रेंड्स. आपण एकमेकांसोबत प्रत्येक गोष्टीवर ॲग्री करत नाही, काही वेळा आपण मित्रांसोबत डिसॲग्री असतो. ॲज सच टाईम वी मस्ट ट्राय टू अंडरस्टँड द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ अदर इन्स्टेड ऑफ इन्सिस्टिंग दॅट ओनली अवर पॉईंट ऑफ व्ह्यू इज करेक्ट. अशा वेळी आपण काय करायला पाहिजे की फक्त आपलेच विचार त्यांच्यावर थोपवल्यापेक्षा त्यांचे पण विचार ऐकून समजून घ्यायला पाहिजे.
On such occasion, we must listen to the other person. In this way, we learn to be tolerant. Respecting opinions which are different from our own is called tolerance of broad-mindedness. आपला रिस्पेक्टिंग ओपिनियन विच आर डिफरंट फ्रॉम अवर ओन, म्हणजे दुसऱ्यांचे विचार जे आपल्यापासून वेगळे असतात त्यांना पण तुम्ही जेव्हा रिस्पेक्ट करणं शिकाल तेव्हा तुम्ही टॉलरन्स किंवा ब्रॉड माइंडेड व्हाल. टॉलरन्स हॅज अ स्पेशल सिग्निफिकन्स इन अवर कंट्री. पीपल फ्रॉम व्हेरियस रिलिजन, क्रिएट्स, कल्चर अँड फॉलोइंग डिफरंट कस्टम्स लिव्ह हिअर. आपल्या देशात खूप साऱ्या धर्माचे जातीचे लोक एकत्र राहतात. दॅट इज वाय इट इज नेसेसरी फॉर एव्हरीवन टू बी टॉलरंट ऑर ब्रॉड माइंडेड. डायव्हर्सिटी कॅन बी प्रिव्हेंटेड थ्रू टॉलरन्स. विविधता जी आहे, एवढे धर्म आहे, एवढे जाती आहे, वेगवेगळे सण आहे, ही आपण टॉलरन्स आहे म्हणूनच आपण टिकवू शकतो. डायव्हर्सिटी इनरिच अवर सोशल लाईफ. इट एनकरेज अस टू थिंक अबाउट अदर विथ कन्सर्न. वी कॅन सॉल्व्ह प्रॉब्लेम इन द इन्व्हायरमेंट बाय बिईंग ब्रॉड माइंडेड. अशाच प्रकारे एकमेकांची मदत करून आपण इन्व्हायरमेंटचे प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. जेंडर इक्वेलिटी म्हणजे स्त्री पुरुष समानता. बॉईज अँड गर्ल्स ऑर मेन ऑर वुमन आर इक्वल टू ह्युमन बिईंग्स. मुलं मुली किंवा बाई माणूस जे आहे हे एक सारखेच ह्युमन बिईंग आहे. कन्सिडरिंग बॉईज अँड गर्ल टू बी इक्वल विदाउट डिस्क्रिमिनेशन इज कॉल्ड जेंडर इक्वेलिटी. त्यांच्यात कोणताही भेदभाव न करता ते सारखे आहे असा विचार करणं म्हणजे जेंडर इक्वेलिटी आहे. बॉईज अँड गर्ल मस्ट रिस्पेक्ट इच अदर. बॉईज आणि गर्लनी एकमेकांना रिस्पेक्ट दिली पाहिजे. इन द कंपनी ऑफ अवर फ्रेंड वी कन्सिडर ऑल ऑफ देम टू बी अवर इक्वल्स. वी मस्ट मेंटेन दिस सेन्स ऑफ इक्वलिटी सिटीजन वी ग्रो. जसं आपण मित्रांमध्ये सगळं सारखं मानतो तशाच प्रकारे आपल्याला समाजामध्ये पण सगळे सारखे मानावं लागेल. बाय डेव्हलपिंग दिस सेन्स ऑफ इक्वलिटी एव्हरीवन गेट्स टू लर्न अँड मेक प्रोग्रेस. फूड, क्लोथिंग, शेल्टर, हेल्थ अँड एज्युकेशन आर द कॉमन नीड्स फॉर मेन अँड वुमन. बघा, माणूस असो किंवा बाई असो, मुलगा असो किंवा मुलगी असो, अन्न, वस्त्र, निवारा, तब्येत आणि शिक्षण हे सगळ्यांच्या मूलभूत गरजा आहे. फॉर द पर्पज ऑफ इक्वेलिटी इच ऑफ दीज नीड्स मस्ट बी फुलफिल्ड प्रॉपरली. मेन अँड वुमन हॅव इक्वल राईट्स टू फॅसिलिटेट सच ॲज दिस. सिमिलरली मेन अँड वुमन मस्ट गेट इक्वल ऑपॉर्च्युनिटी ऑफ प्रोग्रेस. अशा प्रकारे एकमेकांना सहाय्य करणं, मेन आणि वुमनमध्ये भेदभाव न करता सगळ्यांना इक्वल ऑपॉर्च्युनिटी देणं, यालाच आपण जेंडर इक्वेलिटी असे म्हणतो. तर बघा, ऑलवेज रिमेंबर ऑनेस्टी इन्क्रीजेस इफिशियन्सी इन पब्लिक लाईफ अँड मेक इट पॉसिबल टू अवॉइड वेस्टेज ऑफ टाईम, मनी अँड लेबर. व्हॉट वी ऑल. आपण काय शिकलो? एव्हरीवन इन द फॅमिली मस्ट हॅव अ से इन डिसिजन मेकिंग. फॅमिलीतल्या प्रत्येक व्यक्तीची डिसिजन मेकिंगमध्ये भाग घेणं आवश्यक आहे. वी मस्ट बी ऑनेस्ट इन अवर प्रायव्हेट अँड पब्लिक लाईफ. आपण आपल्या प्रायव्हेट लाईफमध्ये आणि पब्लिक लाईफमध्ये खरं असलं पाहिजे, ऑनेस्ट असलं पाहिजे, इमानदार असलं पाहिजे. टॉलरन्स अँड कोऑपरेशन मेक अवर कम्युनिटी लाईफ हार्मोनियस अँड पीसफुल. हार्मोनियस आणि पीसफुल शांत लाईफ जगायसाठी किंवा पब्लिक लाईफ शांत असायसाठी टॉलरन्स म्हणजे सहिष्णुता असणे आवश्यक आहे. टॉलरन्स असहिष्णुता. टॉलरन्स ॲटिट्यूड मेक्स इट इझी टू प्रिव्हेंट डायव्हर्सिटी. मेन अँड वुमेन आर इक्वल. इट इज नॉट राईट टू डिस्क्रिमिनेट बिटवीन देम. माणूस आणि स्त्री हे समान आहे, याच्यात भेदभाव करणे चुकीचे आहे. तर अशा प्रकारे आपला जो लेसन नंबर 5 आहे फॅमिली व्हॅल्यूज हा कंप्लीट झालेला आहे. याची एक्सरसाइज मी तुम्हाला उद्या पाठवेल. टिल देन स्टे होम, स्टे सेफ.